रामकृष्ण हरी. ज्ञानियाचा राजा गुरु महाराम, मनती ज्ञानदेव तुम्हास. तर या मालिकेमध्ये संत एकमेकाला आदर सत्काराने कसे बोलतात, तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांना एक आदरानं बोलतात. तुम्ही ज्ञानांचे राजे आहेत, नव्हे तर ज्ञान हे तुमच्यापासून उगम पावणारी क्रिया आहे. मी एक पामर आहे, तुमच्यापेक्षा हे अल्पमती आहे, आणि मला त्यातलं काय फार जमत नाही, हे ज्ञानेश्वर महाराजांना तुकाराम महाराज म्हणतात. ते संत असणारे एकमेकाला आदर सत्काराने बोलत होते, आदराने बोलत होते, आणि त्यांचे विचार फार गहन होते. त्यांच्या विचारामध्ये कसल्या प्रकारची दरी नव्हती, अभेद नव्हता. दोघेही विचारांचे असणारे भगवान परमात्म्याचे जे काही कार्य आहे ते कार्य आपल्या आपल्या पद्धतीने ते समाजापुढे मांडत होते. ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमंत भगवद्गीता आहे ही प्राकृत भाषेमध्ये समाजाला भगवान श्रीकृष्णाने जी काही गीता सांगितली आहे ते सोप्या भाषेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या विश्वाला सांगण्याचा त्याने आतोनात प्रयत्न केलेला आहे. तसंच तुकाराम महाराजांनी हे आपल्या एक गातारूपी हा अमृततुल्य ग्रंथ आहे. त्यामध्ये तुकाराम महाराजांनीही भगवान परमात्मा भक्ती कशी करायची, भक्ती केल्यानंतर काय होतं, कुठली कुठली साधनं वापरावी लागतात, भगवान परमात्मा भक्ती केल्यानंतर परीक्षा घेतो, परीक्षा घेत असताना सुद्धा निष्ठानिष्ठ होऊन द्यायचं नाही. एक मनाचा निश्चय दृढ निश्चय केल्यानंतर भक्ती करायची आणि सर्वस्व अर्पण भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करून भक्तीला लागायचं. हे तुकाराम महाराजांनी आपल्या गाथेमध्ये सांगितलेलं आहे. तर ज्ञानेश्वर महाराजांनी जीवन जगावं कसं, जीवन जगत असताना हे जे काही पराई जीवन आहे, दुसऱ्याच्या आधारानुसार हे जीवन चालतं आहे. तो आधार काढून घेतल्यानंतर मृत्यूकाळ कधी येईल सांगता येत नाही, आणि ह्याला अनुसरूनच जे भगवान परमात्म्याने गीतारूपी जी ज्ञान श्रीकृष्णाला सांगितलेली गीता आहे, अगदी सर्वसामान्य माणसाला समजायला अशी सोप्या आणि सोप्या भाषेत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगण्याचा आतूनात या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि ह्याला अनुसरूनच तुकाराम महाराज म्हणतात, मी अल्पमती बुद्धी आहे, पायाची चप्पल पायाला शोभते, आणि तुमचं बळ एवढं आहे, रेड्या मुखातून, रेडा म्हणजे असणारा जड प्राणी, त्या जड प्राण्यातून सुद्धा वेदांची रुची बोलायला लावली, इतकी तुमची सामर्थ्य आहे. नव्हे तर जे जड बुद्धिवादी लोक आहेत आणि तुमचे शब्द त्याच्या कानावर पडल्यानंतर ते सुद्धा बोलतात, त्यांचं अज्ञान पण नष्ट होतं, ज्ञानाची त्यांना प्राप्ती होते आणि भगवान परमात्म्याच्या कार्याला लागतात. असेच जड तुमच्या वचनानुसार ते ज्ञानी झाले.
एवढाच नव्हे तर दगडा मातीची जी काय भिंत आहे ते भिंत चालवली, असा तुमचा चमत्कार आहे. तसं तुकाराम महाराज म्हणतात, मी तसा लेवलचा नाही. म्हणजे तुकाराम महाराज एवढे मोठे आहेत, तुका आकाशा एवढा, इतकं मोठे तुकाराम महाराज. आणि एवढं असताना सुद्धा स्वतःची महती कधी संतांना सांगितली नाही. लिहितेला त्या ठिकाणी मांडलेलं आहे. तर सांगायचं तात्पर्य आहे, भगवंताचं कार्य करत असताना किती ज्ञानाचा साठा झाला, किती ज्ञान प्राप्त झालं, तरी सुद्धा जो व्यक्ती दुसऱ्याची कदर करतो, दुसऱ्याच्या ज्ञानाची किंमत करतो, समोरचा व्यक्ती हे कधी कमी समजायचा नाही. आपण अनेक रेलमध्ये आपण बोललेलं नाही. कारण एक असा किस्सा आहे, ज्यावेळेस नाथ महाराजांना जायचं होतं, म्हणजे अंतसमय आला होता त्या ठिकाणी, आणि रामायण त्यांचं अर्ध लिहिलं होतं. सर्वांना चिंता वाटू लागली, आता राहिलेला उर्वरित भाग कोण लिहिन रामायणाचा. संतांची दृष्टी पाहिल्यानंतर, पडल्यानंतर सहज माणूस बोलू लागतो, त्याला ज्ञानाची प्राप्ती होती. तो अज्ञानातला अज्ञान माणूस असू द्या, संत दृष्टी पडल्यानंतर तो ज्ञानी होतो. नाथ महाराज म्हणले, राहिलेला उर्वरित भाग हा गावबा लिहिन म्हणले. इतका त्या संत मंडळीच्या शब्दामध्ये भार आहे, शब्दामध्ये भार आहे. सहज जर बोलल्यानंतर अज्ञान माणूस ज्ञान त्याला प्रगट होतं आणि तो रुची बोलू लागतो. नव्हे तर ते भगवंताचं जे कार्य करतात संत मंडळी, त्यांच्या दारामध्ये रिद्धी सिद्धी असणारे काम करत असतात. लक्ष्मी सुद्धा त्यांचं अंगण झाडते. इतका संतांचा अधिकार मोठा आहे. भक्तीचं ओझं झाल्यानंतर भगवंत सुद्धा त्यांच्या कार्याला धावून येतो, काम करू लागतो, त्यांच्या कर्मामध्ये सहभागी होतो. पण केव्हा होतं, ज्यावेळेस आपण ज्ञानाचा गर्व नाही आला पाहिजे. आपलं वक्तृत्व हे सर्वसामान्य समजेल, पण वक्तृत्वामध्ये जिव्हाळा निर्माण असला पाहिजे. आपल्या शब्दामध्ये प्रेम असलं पाहिजे, आणि त्यावेळेस सर्व गोष्टी साधतात. आणि साधल्यानंतर जगाचा मालक भगवान परमात्मा तुमच्या पाठीशी राहून हे तुमचं कार्य करून घेतो. आताच्या या व्याख्यान मालिकेतून एकच आपल्याला शिकायचं आहे, एकमेकाचा आदर करायला शिकलं पाहिजे. एकमेकाचा आदर केल्यानंतर भगवान परमात्म्याला आनंद वाटतोय. आणि त्यावेळेस संतांचे विचार वेगळे आणि आताच्या संत मंडळीचे विचार फार यामध्ये दरी आहे. एका कीर्तनकाराचं दुसऱ्या कीर्तनकारासमोर कधी जमेल असं सांगता येत नाही. काय ते ह्याने त्याची काहीतरी चूक काढायची, त्याने ह्याची काहीतरी चूक काढायची. हा एकमेकाच्या विचारामध्ये दरी निर्माण झालेली आहे. आणि हे दरी जोपर्यंत संपुष्टात येत नाही, एकमेकाला आदर विनिमयाने जोपर्यंत आपण बोलत नाही, तोपर्यंत खरा भक्तिमार्ग कळायला साधन नाही.
आणि ज्यावेळेस आपण एकमेकाचा आदर सत्कार करू, एकमेकाच्या ज्ञानाचा पुरवठा करणं जी काय करणारा भगवान परमात्मा आहे, तो पुरवठा करणारा भगवान परमात्मा असल्या कारणास्तव त्याला कसं कोणाकोण किती पद्धतीनं काम करून घ्यायचं त्याला कळतंय. आपण कोण त्यांची चुका काढणार आहोत. एखादा शब्द जर समजा त्याला आवडतोय, भगवान परमात्म्याकडे जात असताना बालक रूपानं जर गेलं, सर्व गोष्टी आपल्या सण करून घेतात. ज्या न्यायाप्रमाणे एखाद्या आईला एक मुलगा बऱ्याच दिवसापासून बोलतो, परंतु बोबडा बोलतो, तोच त्याला आईला प्रिय वाटतो. त्या न्यायाप्रमाणे भलं भगवान परमात्म्याची सेवा करत असताना चूक झाली तर त्याला भगवान परमात्मा क्षमा करतो, कारण तो माझा भक्त आहे. येड्यावाकड्या शब्दाने जरी गायलं तर भगवान परमात्म्याला आनंद वाटतो, पण गातोय ना ह्याला विशेषत्व महत्व आहे. म्हणून भगवान परमात्म्याची सेवा करत असताना कसल्या प्रकारचा अहंकार येऊ देता कामा नये. हे जी काय षडविकाराचा प्रकार आहे, अहंकार, द्वेषभाव, हे जोपर्यंत संपुष्टात येत नाही तोपर्यंत भगवंत कळत नाही, भगवंताचं कार्य कळत नाही, भगवंताचं ज्ञान कळत नाही. रामकृष्ण हरी. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं.